आज आपण ओळख करून घेणार आहोत एका विशिष्टपूर्ण आणि महत्त्वपूर्ण परिसंस्थेची, ते म्हणजे कांदळवन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मँग्रोव्हज असं म्हणतो. महाराष्ट्राची किनारपट्टी ही 878 किलोमीटर लांब असून त्याच्यामध्ये जवळजवळ 32,000 हेक्टरवरती मँग्रोव्हज आच्छादित आहेत. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि मुंबई ह्याच्यामध्ये तुम्हाला मँग्रोव्हज सापडतील. जवळजवळ 1/3 भाग हा मुंबई आणि उपनगरांमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये तिवर, सुरून, काजळा, कांदळ आणि ह्या प्रकारचे अजून 20 वेगवेगळे वनस्पती तुम्हाला कांदळवनांमध्ये सापडतील. त्याचबरोबर अजूनही काही 50 जाती आहेत ज्या तुम्हाला कांदळवनाच्या आसपास सापडतील. आणि त्याच्याबरोबर पशुपक्षी, वेगवेगळे मासे, खेकडे, शिंपले आणि रंगीबेरंगी पक्षी तुम्हाला कांदळवनांच्या आसपास सापडतील. त्यामध्ये लेसर फ्लेमिंगो हे विशेष आकर्षण आहेत, कारण ते मोठ्या थव्यांमध्ये मुंबईच्या खाडीलगतच्या चिखलपट्टीमध्ये मोठ्या थव्यांमध्ये येतात. सो ह्याच्यावरून तुम्हाला दिसेल की कांदळवन किंवा मँग्रोव्हज हा एक जैवविविधतेचा खजिना आहे आणि त्यावरती मच्छीमार समुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आता मँग्रोव्हज किंवा कांदळवन हे जगण्यासाठी त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे अडॅप्टेशन ज्याला आपण म्हणतो ते आत्मसात करतात. तर काय करतात की त्यांची जी मुळं आहेत ती जमिनीच्या वर येतात, जी एका खडूसारखी किंवा पेन्सिलीसारखी दिसतात आणि त्यांना श्वास घेण्यास मदत करतात. असे वेगवेगळे प्रकारचे त्यांची जी विशेषता आहेत ते त्यांना अशा चिखलपट्टीमध्ये जगण्यासाठी मदत करतात. आणि हे सगळं महत्त्व बघून त्यांना 2020 मध्ये त्याच्यातील एक वनस्पती ही महाराष्ट्राची राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित करण्यात आली. ती म्हणजे पांढरी चिप्पी किंवा स्वीट सेंटेड मँगो ऍपल, ज्याला लॅटिन मध्ये आपण सोनरेशा अल्बा असं म्हणतो. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे मँग्रोव्हज हे पूर, वादळ आणि जमिनीच्या धूप पासून आपल्या पूर्ण उपनगराची, मुंबईची, नवी मुंबईची आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टींची ते बऱ्या प्रकारे त्याचं प्रोटेक्शन किंवा संरक्षण करतात. तर तुम्ही बघूया की आज आपल्याला गरज आहे हे जे कांदळवन आहे ते वाचवण्यासाठी, आणि म्हणून अनेक संस्था आणि स्थानिक लोक त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतायत आहेत. सो आपण प्रत्येकाने एकत्र येऊन ह्याच्यासाठी काही ना काही करू शकतो. आणि म्हणून कांदळवन ही जी विशेष देणगी आणि विशेष अनोखी जी देणगी आहे जी आपल्याला दिली गेली आहे ती आपण वाचवूया, आपल्या हवामानासाठी, आपल्या किनारपट्टीसाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी.